राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापुरात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे शाही दसरा महोत्सव आयोजित करण्यात येतो। यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनानं यावर्षी कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सव असा दर्जा प्रदान केलाय। या शाही दसरा महोत्सवाच्या निमित्तानं 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठकीत याची माहिती दिली। 22 सप्टेंबरला ऐतिहासिक दसरा चौकात दसरा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। यंदाच्या महोत्सवात 5 सांस्कृतिक कार्यक्रमांसह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिल्पकला, चित्रकला, निबंध, रांगोळी स्पर्धा, तरुणाईच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी रील्स स्पर्धा, महिलांची बाईक रॅली, साहसी खेळ प्रकार, पारंपरिक होड्यांची शर्यत, नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन, समाज प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धा तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। दसरा महोत्सवाचं आपण सायंकाळी 6 वाजता दसरा चौकात उद्घाटन करू आणि या सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच 23 तारखेला आपण पारंपरिक वेशभूषा दिवस आणि कोल्हापूरच्या परंपरा, कोल्हापूरची संस्कृती याबाबतची माहिती सर्वांसमोर ठेवणं हे आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यासोबत 27 आणि 28 तारखेला आपल्या ऐतिहासिक पन्हाळगडावरती पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याबद्दल आपण राज्यस्तरीय चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा ठेवलेली आहे, ज्याला लाखोंची बक्षिसं आपण ठेवलेली आहे। 27 तारखेला आपण महिलांची शोभायात्रा, बाईक रॅली आपण ठेवलेली आहे। 24 तारखेला आपली जी चित्रनगरी आहे, चित्रनगरीमध्ये आपण सर्व नागरिकांना प्रवेश आपण खुला ठेवणार आहे। या पत्रकार बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, करमणूक विभागाच्या तहसीलदार तेजस्वी खोचरे पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील उपस्थित होते। दरम्यान कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाचा राज्याच्या प्रमुख उत्सवांमध्ये समावेश करण्यात आला असला तरी राज्य शासनानं दसरा महोत्सवासाठी कोणत्याही विशेष निधीची तरतूद केलेली नाही। या महोत्सवात जे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्याचा अंदाजे खर्च 50 लाख रुपये अपेक्षित आहे। त्यासाठी कोल्हापूर डिझास्टर रेस्क्यू फोर्स, दसरा ट्रस्टकडील तसंच लोकसहभागातून निधी उभारण्यात येणार आहे। कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला राज्याचा प्रमुख उत्सव म्हणून दर्जा दिला जात असताना राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली नसल्यानं कोल्हापूरकरांमधून नाराजी व्यक्त होतीये।